नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट अशी चटणी बनवूया। काय होतं माहिती आहे का, थंडीच्या दिवसात आपल्याला जेवायची कधी इच्छा होत नाही आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा होते, तर ह्या तुम्ही चटणी जरूर करून बघा। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, उडदाच्या डाळीचे 2 पापड बघा मी गॅसवर भाजून घेतलेले। तळून घ्यायचे नाही, ती भाजून घ्यायचे। भाजून घेतले का नाही की त्याची टेस्ट वेगळी येते आणि तळून घेतलेल्याची वेगळी येते। आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। पापडाचे बघा मी तुकडे करून टाकलेले आहेत। एक वाटीभर फरसाणा घ्यायचा। हा फरसाणा आपण मिसळला वगैरे टाकून खातो तो फरसाणा आहे। त्यात टाकायचे एकदम थोडंसं मीठ, कारण पापड खराट असतात। जे फरसाणा आहे ना त्याला पण मीठ असतं। ह्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकणार आहे आणि आपल्याला ह्याच्यात काही साहित्य टाकायचं नाही, एवढंच साहित्य टाकायचं ना आपल्याला हे दरदर करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। बंद चालू करून 2च वेळा फक्त फिरवलेलं आहे। अशा पद्धतीने बघा ही चटणी होती आणि एकजीव होतं हे सगळं आणि मोठं मोठं दरदर। काय काय गोष्टी एकदम बारीक पण होतात बघा अशा पद्धतीने। आता ही कशी खायची माहिती आहे का, एवढीच घ्यायची जेवताना, पोटभर जेवण होईल, एकदम छान लागेल। आणि ही 2 ते 3 दिवस ठेवली तर चाल, खूप दिवस तशी टिकते ही, पण आपण जर खायला घेतलं ना तर ही एका दिवसात सुद्धा खाऊ शकतो अशा पद्धतीमध्ये। ह्याच्यामध्ये काय लसूण वगैरे पण टाकायची गरज नाही। तशा पाहिजे असल्या तर तशा पण चटण्या मी अपलोड केलेल्या आहेत। झटपट अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा। प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेली आहे चटणी, पापडाची आणि फरसाण्याची, मस्त अशी झालेली आहे। आता मी तुम्हाला दुसरी चटणी दाखवते। तर आपण लसणाच्या पातीची करायची आहे। तर ही लसणाचे पात घेतलेले आहेत बघा, एक लसूण असतात असे ताजे, आणि थंडीच्या दिवसात खूप लसूण भेटतो बरं का। तुम्ही बाजारात जरा शोधा, खूप जणांनी असं कमेंट केली होती की भेटत ते, जरूर भेटतात। तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला भेटेल, भाजीवाल्यांच्याकडे भेटतात। त्यात टाकणार आहे कोथिंबीर। कोथिंबीरला बघा देठं पण मी घेतलेली आहेत, कारण थंडीच्या दिवसात जरूर लसूण खावा तुम्ही। लसूण, हळद वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा छोटा अर्धा चमचा जिरं आणि छोटा 1 चमचा टाकायचे धने पावडर। जर तुम्ही नुसते धने जरी टाकले तरी 1 चमचाभर चालू शकते। ह्याच्यामध्ये आता आपल्याला लसूण टाकायचं नाही, कारण लसणाची पात होते। टाकणारे ह्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, ह्या तिखटवाल्या आहेत, तर तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याच्यात फक्त 1 चमचाभर आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबू पिळून घेतलेलं आहे बघा, मोठ्या आकाराचं लिंबू होतं, त्याचं काही मी बी काढलेलं नव्हतं। आता हे जे बी आहे हे मी काढून घेते। लिंबाचं बी पडलेलं मी काढून घेतलेलं आहे। ह्याला काय करणार आहे, दरदर करून घ्यायचं, एकदम पेस्ट करायची गरज नाही आहे। बंद चालू करून 2च वेळा केलं की नाही तर होतं। मग मिक्सरला बघा दरदर करून घेतलेलं अशा पद्धतीमध्ये 2च वेळा फिरवले, बंद चालू करून। जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यावर केलं तरी चालेल, किंवा पाठावरवंट्यावर जरी फिरवलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये टाकायचे तर आपल्याला शेंगदाणे मी भाजून बघा असे मोठे मोठे कुटलेले आहेत। ह्याची साल वगैरे काढलेली नाहीये, असेच पाहिजेत आपल्याला। तर ह्याला काय करते, एकदाच फक्त फिरवून घेणार आहे मी। शेंगदाण्याचं कूट बघा मी टाकल्यानंतर मी एकदाच फिरवून फक्त घेतलेलं आहे। अशा पद्धतीत ही चटणी होते, एकदम छान होते, चवीला पण खूप छान लागते। ह्यात तुम्ही काय टाकू शकता मी सांगते। एका कांद्याची पात जरी टाकली तर चालेल, अखंड कांदा जे असतो ना पातीचा कांदा, तो एकच टाकायचा, जास्त टाकू नका, कारण आपल्याला ह्याच्यातनं लसणाची चव पाहिजे। ह्याच्यामध्ये कांद्याची पात टाकल्यानंतर तुम्ही 2 ते 3 काड्या पुदिन्याच्या पण टाकू शकता, खूप छान लागते। आणि थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी पण चांगले आहेत। आणि जास्त पेस्ट करायची नाही, पेस्टवाल्या पण चटण्या मी अपलोड केलेल्या आहेत। अशी दरदरीच करायची, अख्खे शेंगदाणे भाजून टाकले तरी चालेल, मी कुटून घेतले होते। दोन्ही रेसिपी चटणीच्या कशा वाटल्या जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका।